अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अल्लख निरंजन आदेश. वल्लभेश नावाचा एक काश्यपगोत्री ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. व्यापार धंदा करायचा. तो श्रीपादांची भक्ती करायचा. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला. या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता. श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले. आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्रीगुरु श्रीपाद दीपार देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले. श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला. तो म्हणाला, मला मारू नका, मी निरपराधी आहे. या ब्राह्मणाला मी मारले नाही. माझे साथीदार याला मारती याची मला जराही कल्पना नव्हती. मी याला वाचवू शकलो नाही. मला क्षमा करा. सर्वसाक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले. त्याला क्षमा केली. त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक. तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, तो गुरुभक्त ब्राह्मण तात्काळ उठून बसला. श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले. ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्रीगुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली. 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले. असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्रीगुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात, हे तू नीट मनात धर. भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांत प्रकट होतात. पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले. नामधारक म्हणाला, सिद्धनाथ महाराज श्रीगुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकविण्याची कृपा करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त या अध्यायाचे श्रवण किंवा पठण केल्याने मनातील इच्छा आणि नवस पूर्ण होतात. व्यक्तीवर लावलेला चोरीचा किंवा अन्य कोणताही खोटा आरोप दूर होतो. अल्लख निरंजन आदेश. अलख निरंजन आदेश. सर्वांनी आपल्या आवडत्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा.